नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. समजा मी जर तुम्हाला असं म्हणालो की दर 1.25 दिवसाला एक आणि 100 दिवसामध्ये 80 आणि 2 वर्षामध्ये 584 विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आणि त्यातली 60% कारणं या मृत्यूमागची ही सहजपणे टाळता येण्यासारखी होती. तर तुम्ही म्हणाल की ते राज्य जे आहे ना, त्या राज्यातले प्रशासकीय लोक, जो विभाग ज्या मंत्र्याकडे आहे, त्या विभागाचे मंत्री, त्या विभागाचे सचिव हे त्या विभागाचा कारभार चालवण्यासाठी अपात्र आहे आणि त्या राज्याची अर्थव्यवस्था अतिशय गरीब असणार आहे. ते राज्य म्हणजे या देशातल्या एखाद्या मागास राज्यापैकी एक राज्य असेल असा तुमचा समज असेल. कृपया हा समज काढून टाका. हे राज्य महाराष्ट्र आहे. आश्रमशाळेमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूचं जर विश्लेषण आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की हे मृत्यू हे आपल्या इथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये प्रचंड बिझी असलेल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचं जसं अपयश आहे, तसंच कोट्यवधी रुपये खर्च करून जो विभाग हा चालतो त्या विभागातल्या प्रशासकीय यंत्रणेचं सुद्धा ते सपशेल अपयश. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संस्था, ऑर्गनायझेशन की जी इथल्या मूल तत्ववादी म्हणजे मूळच्या मंडळींना वनवासी म्हणून त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवते, त्या सुद्धा संस्थेपर्यंत ही माहिती गेली की नाही असा प्रश्न पडावा असे हे सगळं चित्र आहे. मी जे तुम्हाला आता सांगणार आहे ते फक्त आदिवासी मुलांशी निगडीत आहे असं समजू नका. हे महाराष्ट्रासह देशभरातल्या शिक्षण व्यवस्थेचं भेसूर असं रूप आहे की आपण खाजगीकरण, मी त्याचा स्टंच सपोर्टर आहे, खाजगीकरण झालंच पाहिजे, पण काही बाबीमध्ये सरकारनं स्वतःचा वाटा हा अधिक ठेवला पाहिजे. जशा पायाभूत सुविधाबद्दल मी बोलतोय, तसं सगळ्यात माझा मोठा आग्रह असतो तो शिक्षण, आरोग्य आणि रस्ते. तर या तीनही क्षेत्रामध्ये एक क्षेत्र रस्त्याचं वगळलं तर 2 क्षेत्रामध्ये आनंद अशी स्थिती आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचंय, ते आत्ताची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीवरती मला आशा आहे की विरोधी पक्ष काही प्रश्न विचारतील आणि सत्ताधारी यथोचित त्याचा विचार करतील. चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ही दैनिक लोकसत्तानं ही बातमी प्रकाशित केली, पण त्याचं विश्लेषण मी केलं. बघा, महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाच्या 1056 शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये मागील 2 वर्षामध्ये 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याच्यामध्ये गंभीर आजारामुळं 273 म्हणजे 47% मुलं मृत्युमुखी पडली. अपघातामध्ये 155 म्हणजे 39% मुलं मृत्युमुखी पडली. दुर्दैवाने 55 मुलांनी गळफास घेतला. सर्पदंशामुळं 28 मुलं मृत्युमुखी पडली, म्हणजेच 584 मुलांचा गेल्या 2 वर्षामध्ये मृत्यू झाला. आता याला जर मी 584 गुणिले भागिले 2 वर्ष असं केलं तर 730 दिवस होतात. म्हणजे जवळपास प्रत्येक 1.25 दिवसाला किंवा 100 दिवसामागे, 1.25 दिवसाला एक मृत्यू आणि 100 दिवसामागे 80 मृत्यू. हे मी मृत्यूबद्दल बोलतोय. कोविड काळामध्ये झालेल्या मृत्यूपेक्षा ही आकडेवारी काही वेगळी आहे? असो, सर्वात धक्कादायक बाब अशी आहे की 273 गंभीर आजार, 228 अपघात, 55 गळफास आणि 28 सर्पदंश, म्हणजे 90% जास्तचे मृत्यू हे सर्पदंशानी झालेले आहेत, म्हणजे सर्पदंशाशिवाय झालेले. सर्पदंश 5% असला तरी सर्पदंश हा प्रतिबंध आणि तातडीच्या उपचाराद्वारे अनेकदा टाळता येणारा मृत्यूचा प्रकार आहे. नाही होतं तिथं. आता बघा, ऑगस्ट 2026 मध्ये गडचिरोलीच्या धानोरी तालुक्यातल्या जपतलाई इथल्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये सर्पदंशामुळं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनानं केलेल्या प्राथमिक माहितीमध्ये जळाऊ लाकडांचे व इतर लाकडांचे ढिगारे, विद्यार्थिनी झोपत असलेल्या हॉलच्या खिडकीजवळ विटांचे ढिगारे आढळले. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्याची आता याच्यानंतर घोषणा झाली.
मला फक्त साधा प्रश्न आहे की जसं सगळेच प्रतिक्रियावादी आहेत, अगदी माध्यम सुद्धा, तर हे 586 मृत्यू तुमच्याकडे आले नव्हते पूर्वी? आणि जर आले होते तर मग हा कॉग्निझन्स तुम्ही आधीच का नाही घेतला एसओपी करण्याचा? मग आता फक्त प्रश्न हा साप चावला एवढाच नसून साप ह्या परिसरात का आला, लाकडांचे विटांचे ढिगारे तिथे का होते, खिडकीला योग्य सुरक्षा का नव्हती, विद्यार्थिनींच्या झोपण्याच्या जागेची तपासणी का नाही केली, तिथे पलंग का नव्हता, रात्रीची सुरक्षा व्यवस्था का नव्हती, सर्पदंश झाल्यानंतर किती वेळामध्ये वैद्यकीय मदत मिळाली, असे अनेक गहन प्रश्न आहेत. आता याचा सार जर मी काढलं तर नंबर 1, आश्रमशाळेमध्ये एकच एक अशी समस्या आहे असं नाहीये, आरोग्य व्यवस्थेमधली कमतरता. 47% मृत्यू हे गंभीर आजाराच्या वर्गात आहे. म्हणजे आजाराचं लवकर निदान झालेलं नाही, डॉक्टरांची उपलब्धता नाहीये, प्राथमिक उपचार होत नाहीयेत, रुग्णालयापर्यंत वाहतूक होत नाहीये, औषधं मिळत नाहीयेत आणि गंभीर रुग्णांचं वेळेवर रेफरल होत नाही. नंबर 2, सुरक्षित परिसराचा प्रश्न. सर्पदंशाच्या घटनेमध्ये परिसर व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या आश्रमशाळा गवत आणि झुडपांनी वेढलेल्या, लाकडांच्या ढिगाऱ्या, दगडविटांच्या ढिगाऱ्या, कचऱ्यांसह उंदरांचा वावर, तुटलेल्या खिडक्या आणि दरवाजे, प्रकाशांची कमतरता आणि वसतिगृहाच्या असुरक्षित इतक्या कारणानं त्या त्रस्त आहेत. सगळ्यात महत्वाचं, अपघाताचं 39% प्रमाण आणखी गंभीर संकेत देतं. 584 पैकी 228 मृत्यू अपघातामुळे, म्हणजे जवळपास 40% मृत्यू हे अपघातामुळे झाले, म्हणजेच 10 पैकी 4 मृत्यू. म्हणजे काय तर सुरक्षित इमारत नाहीये, सुरक्षित पाणी नाहीये, विद्युत व्यवस्था नीट नाहीये, संरक्षक भिंत नाहीये, स्वच्छता गृह नाहीये, पाण्याच्या टाक्या नाहीयेत, विहिरी आणि नाल्यांचा प्रश्न आहे, वाहतूक नीट नाहीये, खेळाची मैदानं नाहीयेत आणि वसतिगृह सुरक्षा नाहीये. म्हणजे काय तर इतकं मोठं अनुदान कर्जदात्यांच्या पैशातनं या शासकीय शाळांना देऊन सुद्धा आपली ही अवस्था आहे. गळफासाचे 55 मृत्यू हे मानसिक आरोग्याचं गंभीर लक्षण आहे. मुलांना घरापासून दूर ठेवण्याचा मानसिक ताण आहे का? शाळेत बुलिंग होतं का? शिक्षक किंवा व्यवस्थापनाचा दबाव आहे का? कौटुंबिक समस्या आहेत का? समुपदेशनाची व्यवस्था प्रत्यक्षात कार्यरत आहे का? एखाद्या विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल झाल्यानंतर ती ओळखण्याची व्यवस्था आहे का? किती गंभीर प्रश्न. म्हणजे टाळता येण्यासारख्या किती गोष्टी आहेत बघा. 2025 मध्ये नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या चनकापूर इथं आश्रमशाळेमध्ये अवघ्या 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. वेळेवर उपचार न केल्याचा आरोप त्यानंतर झाला आणि निषेध म्हणून कुटुंबियांनी मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवला होता. 2025 ते 2026 काही फरक नाही. 2025 मध्ये चुकीच्या उपचाराची घटना घडली. रायगडच्या पेन तालुक्यातल्या वरवणे आश्रमशाळेमध्ये 4थी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं प्रकरण तेव्हा घडलं होतं. सरकारनं यासाठी आधीच यंत्रणा तयार करणं अपेक्षित होतं. मृत्यू झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्या घटनास्थळी भेट देणं अपेक्षित होतं. आणि महत्वाचं म्हणजे विकास म्हणजे नवीन इमारती नाहीयेत, हा जो जुनाच मुद्दा आहे तो पुन्हा पुन्हा समोर येतोय. या 584 मृत्यूची ही जुनी आकडेवारी ही केवळ संख्या नाहीये, तर असं दिसतं आहे की आरोग्य, सुरक्षितता, मानसिक आरोग्य आणि या आश्रमशाळांचं व्यवस्थापन या सगळ्यामध्ये आपण कमी पडत आहोत. आणि म्हणून महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 584 मृत्यू अवघ्या 2 वर्षात होतात. तर मला प्रश्न पडतो की देशाच्या वेगळ्या भागामध्ये याच्यापेक्षा काय वेगळी परिस्थिती असेल, की महाराष्ट्रापेक्षा ही राज्य खूपच पुढे गेलेली आहेत आणि महाराष्ट्र एक तळाचं राज्य बनलंय किमान ह्या पातळीवरती. तुमचं काय मत आहे हे जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.